Okay. Listen carefully. One AICT is providing scheme for those students, okay, whose parents is expired in COVID-19. Okay, mother as well as father. म्हणजे असे जे कोण विद्यार्थी आहेत की त्यांचे आई आणि वडील एक्सपायर झाले तर त्यांच्यासाठी स्कॉलरशिप आहे. त्याचबरोबर अजून तीन केसेससाठी ह्या स्कॉलरशिपला आपण अप्लाय करू शकतो. पहिली म्हणजे कोरोनामध्ये, कोविडमध्ये आणि आई आणि वडील हे एक्सपायर झाले, पहिली कंडिशन आहे. सेकंड, जे मुलं अनाथ आहेत, ओके, फॉर्म स्टार्ट, ओके, जे मुलं अनाथ आहेत त्यांच्यासाठी आहे. आणि थर्ड म्हणजे ज्यांचे वडील मिलिटरीमध्ये हे एक्सपायर झालेले आहेत असे विद्यार्थी त्यांच्यासाठी काय करणार आहेत तर ही स्कीम असेल. ओके. असे कोण विद्यार्थी आहेत का जे डिफेन्स मध्ये त्यांचे आई वडील एक्सपायर झालेले आहेत? एनीवन? ओके. हे तिघांसाठी तुम्ही तीन कंडिशन आहेत, ह्या तिघांसाठी ते अप्लाय करू शकतात. लक्षात आलेले कोण कोण कोणासाठी? एक म्हणजे कोविड मध्ये आई आणि वडील एक्सपायर झालेले असतील. सेकंड म्हणजे ऑर्फन म्हणजे पहिल्यापासून अनाथ मुलं. आणि तिसरी म्हणजे कोण आहे तर त्या ठिकाणी तर आपले आई किंवा वडील डिफेन्स मध्ये त्यांच्यासाठी ही स्कॉलरशिप अवेलेबल आहे. ओके, एआयसीटी स्कॉलरशिप. जर कोणी असेल तर प्लीज कॉन्टॅक्ट मी. ओके, आय विल गाईड देम अँड वी विल अप्लाय द दॅट स्कीम. ओके. आता ह्यासाठी तुम्हाला लागणारे डॉक्युमेंट कोणते तर आय विल शो यू. ओके. आता ह्या ठिकाणी ओके यू हॅव टू सबमिट मी. ओके, हे तुम्हाला काय काय सबमिट करायचं आहे? फुल नेम. ओके, युअर फुल नेम. आफ्टर दॅट कॅटेगरी. ओके, विच कॅटेगरी यू बिलॉंग. ओके, SC, ST, NT, ओपन. ओके, लेट इट बी. जी काय कॅटेगरी असेल ती कॅटेगरी तुम्हाला सांगायची आहे. त्यानंतर टाईप ऑफ ओके स्कॉलरशिप. आता ह्यामध्ये दोन तीन टाईपच्या स्कॉलरशिप आहेत. ऑर्फन असेल, COVID-19 असेल अँड डिफेन्स असेल. हा, ओके. आता काय काय तुम्हाला डिटेल्स प्रोव्हाइड करायचे सांगतो मी. फुल नेम, कॅटेगरी, टाइप ऑफ स्कॉलरशिप, email ID, phone number, address and income. Okay, these seven okay things you have to provide me. Okay, we will apply for that scholarship. Okay, ह्या स्कॉलरशिप साठी आपण अप्लाय करणार आहे. जर कोण असे विद्यार्थी असतील तर त्यांनी काय करायचंय तर माझ्याकडे हे डिटेल्स सबमिट करा. ओके, आय विल शेअर वन Google form. Okay, in that you can upload these seven things and okay we will go to that we will apply for that scholarship. Okay, त्या स्कॉलरशिपला आपण काय करणार आहे तर अप्लाय करणार आहे. ओके, त्यामध्ये कोणाला काय प्रॉब्लेम आहे हे लक्षात आलेले सगळ्यांना? कोण स्कॉलरशिपला अप्लाय करू शकते? येस, प्लीज से येस, नो, लेट मी नो. सगळ्यांना लक्षात आलेले कोण अप्लाय करू शकते ह्या स्कॉलरशिपला? Yes, understood. Okay. Now, directly without wasting time, we will move towards our subject. Okay. In last lecture, we have started with our first unit, introduction of robotics. In that, we have seen the syllabus. Okay. Okay, this one is the syllabus of first unit. Have first units of the syllabus. After that, we have seen the definition of robotics as per ISO and IFR. Okay, ISO and IFR नुसार ISO means International Standard of Organization and IFR means International Federation of Robotics. Okay, these two organization. Okay, as per these two organization, we have seen the definition. Okay, ह्या दोन ऑर्गनायझेशन आपण डेफिनेशन बघितले. नेक्स्ट वी हॅव सीन ओके दिस वन इज द first definition we have seen industrial robotics related to ISO. Next we have seen okay as per ISO we have seen this industrial robotic definition. Next
Okay, we'll go to the next slide. Can you see next slide? Yes. Can you see second slide? The terms used in a definition. Unable to see myself only. Can you see that slide? Term used in definition mean maybe this one I have lost it. But some internet issues due to that. Wait a 1 minute. Okay, again some network issue is there. Wait for 2 minutes. I will check what is the. Can you see now? PPT. PPT is yes. Please say fast. Yes, no. Thank you, Vaishali. Okay, the terms used in definition. Okay, if you see that the definition as per ISO. Okay, in that there are different terms we have used reprogrammable, like manipulator, programmable. Okay, that terms I have explained here. Okay, what is mean by a reprogrammable? Okay, reprogrammable means we can say that designed so that the program motion or auxiliary motion
sorry, function can be changed without physical alternative. Okay, by uh, without changing its physics, we can change the program. Okay, next we have seen the multi-purpose physical alteration axis. Okay, last time we have seen related to this one. Next, we have seen the service robot, definition of service robot as per the ISO. Okay, how we can define the service robot? Service robot is a robot that performs useful tasks for a human or equipment, excluding industrial automation application. Okay, for example, best example we have seen in लास्ट लेक्चर मध्ये कुठलं सांगितलं होतं एक्झाम्पल कोण सांगेल मला सर्व्हिस रोबोटचा ओके your favorite movie from that I have given one example. Okay, service robot, that Rajnikant, okay, robot movie. From that you can see that, okay, त्यामध्ये काय बघितलेलं आहे आपण तर त्या ठिकाणी तर that robo can do the perform the task like कुठले कुठले टास्क परफॉर्म केलेले ओके यूज ॲज अ ड्रायव्हर ओके ड्रायव्हर म्हणून यूज केलेला आहे नेक्स्ट फॉर कुकिंग पर्पज ऑल्सो we can use that robo. Yeah, you can see that movie, you can understood that one. Yeah, they are different. Again, automatic cleaning machines. These are the some. Okay, next in pandemic situation, we can use these robots in hospital also. Okay, medical purpose also we can use. These are the robots. Okay, medical purpose साठी आपण काय करू शकतो तर हे रोबो यूज करू शकतो. नेक्स्ट मेन रिझन फॉर इन्व्हेस्टिगेटिंग रोबोट. आता काय मेन रिझन आहे मला कोण सांगू शकेल की आपण रोबोट रोबोटिक्स का स्टडी करायचं आहे आपण हे पाठीमागच्या वेळेस बघितलेलं आहे. ओके टू इन्क्रीज फ्लेक्सिबिलिटी टू क्विकली अडॅप्ट अँड रिस्पॉन्ड टू चेंज. ओके means you can say that simply again improve resilience to deal with production peak and withstand system shock use such as a COVID-19. Means in COVID-19 we have seen the during pandemic situation it is difficult to in contact with our we can say that patient covid patient. In that case also we can use the covid-19 robots. Means risk of infection we can reduce with the help of this robot. Okay, रोबोटच्या साहाय्याने आपण रिस्क ऑफ इन्फेक्शन किंवा जी काय डॉक्टरांना रिस्क होती त्या कोविड पेशंट पासून ते आपण काय करू शकलो असतो तर कमी करू असतो जर रोबोट असेल. Okay, again, we can minimize the errors. Okay, with the help of a robot. Okay, if you produce one component from human and another component from machine, okay, you will get maximum maximum precision in the okay robot. ओके तुम्ही जर बघितलं तर जो काही कॉम्पोनंट रोबोटच्या साहाय्याने मॅन्युफॅक्चर केलेला असेल तर त्यामध्ये तुम्हाला मॅक्झिमम प्रिसाइज क्वालिटीची तुम्हाला क्वालिटी मिळेल किंवा प्रिसाइज तुम्ही काय करू शकणार तर ऑब्जेक्ट प्रिपेअर झालेलं बघू शकेल. ते जर ह्युमनने प्रिपेअर केलं तर इट हॅव्हिंग सम ओके एरर इनसाइड दॅट. म्हणजे त्यामध्ये एरर तुम्हाला बघायला मिळेल. अगेन you can see here quality of work, the completion of health and safety. Again, if you see in our mechanical engineering, there are such a weldings. Okay, it is hazardous to human. Okay, that welding process uh, we can use in welding process. We can use the robots to reduce the human. Next one is the we have seen last time this one. Okay, we have started this history part. Okay, 1 minute. Okay, in that we have seen the few of robots. Okay, we will see 1 second. Okay, I will share this PPT to you. Okay, you can go to that and you can see that. Okay, this history it is available in the IFR website, International Federation of Robotics. Okay. Okay, at least today we will finish this, and in next lecture we will go to the next part.
Sorry for inconvenience. Okay, where we are? Okay, last time we have seen the. I will go to the atlas from where we have started. Okay, the first robot it is developed in 1959. Okay, 1959 मध्ये काय केलेलं आहे तर पहिला रोबोट डेव्हलप केलेला आहे आणि डेव्हलपमेंट ऑफ फर्स्ट इंडस्ट्रियल रोबोट बाय okay this George and Joseph. Okay, these two scientists they have developed the first robot, and you can see here, and the weight of that robot it is near about 2 tons. ओके, ते जी काही रोबोट प्रिपेअर केलेले आहेत तर त्या रोबोटचं वेट किती आहे तर 2 tons मीन्स 2000 kg we can say that. Okay, was controlled by a program on magnetic drum. Okay, and program is used by using the magnetic drum used to hydraulic actuator where program in joint coordinator. Okay, in that there are hydraulic coordinators are used. Okay, next after that we have seen the next robot it is developed in 1961. Okay, 1961 installed the first industrial robot at GMS General Motor. Okay, पहिला रोबोट जनरल मोटरनी डेव्हलप केलेला आहे 1960 ओके. The world's first industrial was robot used on a production line at the General Motors. ओके, आता जनरल मोटर मध्ये पहिल्यांदा रोबोटचा हा कन्सेप्ट यूज केलेला आहे इन प्रोडक्शन लाईन मध्ये यूज केलेला आहे आणि आफ्टर दॅट द अदर रोबोट्स आर डेव्हलप. ओके, वी हॅव सीन द अदर रोबोट्स. ओके, दुसरे रोबोट हे बघितलेले आहे आपण वेगवेगळे. नाऊ where we are last time which robot we have seen up to I think we have seen some of these you can go through it. Okay, this robot we have seen up to okay from 1919. Okay, 1999 first remote diagnosis for robot via internet by Kuka Germany. Okay, this you can go through it all the robots which are developed. Okay, in 1990 we have seen in last lecture we have seen the all these robots. Now we will see the remaining robots. Okay, in 1919 first remote diagnosis robot via internet by Kuka, Germany. They have developed for a diagnosis purpose the robot. Next, after that, 1999, again one more robot is developed, integrated laser beam guiding with the robot arm. Okay, this robot is developed in 99. Next, robot go to Mars. Okay, in 2003. Okay, might be in new channel you have seen this robot. ओके, इन मार्स. ओके, मार्स मध्ये तुम्ही गेलेला तुम्ही रोबोट बघितलेला असेल त्या ठिकाणी विल्ड दिस टाइप ऑफ रोबोट वी कॅन से इट इज विल्ड रोबोट. ओके, कसले रोबोट आहेत विल्ड रोबोट. ओके, नेक्स्ट वन इज द आफ्टर 2003. Okay, in that year only the one more Germany has developed one more robot. Okay, the first entertainment robot based on the articulated robot. Okay, this robot is developed. Next, in 2004, okay, Japan also produced one more robot. Okay, अजून एक robot develop केलेला आहे. After that, in 2006, okay, Italy introduced first wireless. Okay, रोबोट. पहिला वायरलेस रोबोट त्यांनी काय केलेलं आहे तर डेव्हलप केलेलं आहे. नेक्स्ट आफ्टर दॅट अगेन 2006 कुका जर्मनी प्रेझेंटेड फर्स्ट लाईट वेट रोबोट. म्हणजे पहिला लाईट वेट रोबोट त्यांनी काय केलेलं तर डेव्हलप केलेलं. कधी केलेलं आहे तर 2006. After that, in 2006 only, again Japanese they have developed a 7 axis dual arm robot. Okay, दोन आर्म असलेलं काय केलेलं आहे तर 7 axis असलेलं काय केलेलं आहे तर रोबोट डेव्हलप केलेलं आहे. आफ्टर दॅट in 2007 again Japanese also they have developed the okay launched super speed arc welding robot which reduces the cycle time by 50%. Means welding purpose they have used the okay this type of the robots. Okay, next after that in 2007 Kuka Germany launched the first long range robot and heavy duty robot. Means heavy component we can use with this
we can move with this robot. After that, in 2010, first system released in 2006, become a market leader for a photovoltaic module production line. Okay, after that, 2008, Fanuc, Japan launched a new heavy duty robot with a payload of almost 1,200 kg. Okay, this robot is produced again 2009 also. Japanese has produced. You can see that Japanese has done much more work. Okay, okay. In 2009 also, this robot, Sweden launched the smallest multi-purpose industrial robot. After that, Kuka again Germany, that they have developed in 2010, launched a new series of, okay, mounted robot with a new controller. Okay, after, and in 2011, first human robot in a space. Okay, 2011 मध्ये फर्स्ट ह्युमनाइड रोबोट, इट इज डेव्हलप्ड बाय, ओके, NASA. Okay, this is about the history of our robotics. Okay, today we will end our lecture here. Okay, I will take attendance and after that we will end. Just wait a minute. Tell me the roll number. I will write here. Roll number one. Present roll numbers one, three. Yes, sir, present. Roll number six is present. Next, seven, Roll eight. number 8. Next one, 10 is present. 11, 13, 17, 21. After that, 26 is there. 28. Next, 31. After that, 37, 40, 41, comma, 43, comma, 44, 45, 47, 48, 50, 55, 59, 61, 66, 70, 72, 77, 78, 58, again 58, 73, 80, and 8. Anyone is remaining? Please take roll number is there. Yes. कोण आहेत का असे? सगळ्याचे रोल नंबर आहेत. ओके, थँक्यू व्हेरी मच. आणि जे जे स्कॉलरशिप आहे, ओके, अप्लाय करायचं आहे, प्लीज कॉन्टॅक्ट, म्हणजे मला कॉन्टॅक्ट करा. आय विल गाईड.